पतीची भीती वाटत असेल तर ती भीती नष्ट करते जाते, तलवारीनं त्याची मान कापून टाकते. त्याला सांगते, म्हणते आता तुला घाबरायचं काही काम नाही, म्हणते आता आपल्या मधात कोणी येणार नाही. त्यावेळेस तो म्हणते, अरे रे रे तुम्ही किती पाप केलं, म्हणते स्वतःचा नवरा पती हा परमेश्वर आहे, त्याची हत्या केली. आता तर म्हणते बिलकुल मी तुझ्या तिथं थांबतही नाही. तर तिला वाटते आता हा अजिबात ऐकूनच नाही राहिला. तर तेच आजूबाजूचे लोक गोळा करते, म्हणते यानं माझ्या पतीची हत्या केली. ती तलवार घेते आणि त्याचंच नाव सांगते लोकांनी. लोक जमा होतात. शेवटी कोर्टापर्यंत गोष्ट जाते. कोर्टापर्यंत गोष्ट जाते. ती सांगते यानं माझ्या पतीची हत्या केली. तो जज निकाल देते की यानं ज्या हातानं तलवारीनं वार केला हिच्या पतीवर, शिरच्छेद केला, त्या दोन्ही हात त्याचे तोडून टाका. त्याचे हात तोडले जातात. शेवटी तिथून परत तो शालिग्राम सोबत घेऊन जाते जगन्नाथपुरीच्या रस्त्यानं, नामस्मरण करत जाते. भगवंत प्रगट होतात. म्हणते देवा मी तुझं नाव घेतलं, तुझ्या दर्शनासाठी जगन्नाथपुरीला येऊन राहिलो. आणि जसं एवढी भक्ती करूनही हे दोन हात काटले गेले. भगवंत म्हणतात ऋण वैर हत्या चुकत नसते. बघ हत्या त्या माणसाची त्या बाईनं केली आणि आड तुझ्यावर आला. कारण मागच्या जन्मात तू एक ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असून एक कसाई एका गाईच्या मागे लागलेला होता. तुला विचारायला लागला की इकडून गाय गेली, ते पळत गेली, तर तुला दिसली काय, तर त्यानं हातानं रस्ता दाखवला की या रस्त्यानं गेली. म्हणून तुनं ते हातानं दाखवली. म्हणून ते जे कसायानं गाय कापली की नाही तेच गाय ते बाई बनली आणि तो कसाई तो तिचा पती बनला. तिनं त्याची हत्या केली, पण तुनं जे हात दाखवले की या रस्त्यानं गेली त्या तलवारीने ते हात कापल्या गेले. म्हणून असा हा मोबदला निघत असते. मागच्या जन्मातलं काही ना काही असते. या जन्मात जरी आपल्या हातून काही घडलं नाही, काही चुका घडल्या नाही, तरी घडणारी घटना असते. ते ऋण चुकत नाही. हां, ते असं फिटत असते. बघा आता काही गोष्टी म्हणजे आपल्याला वाटते तसं अनेक गोष्टी शास्त्रात पुरावे कसे आहे. आता हे 5 पांडवांची गोष्ट सांगितली तुम्हाला. आता आपण टीव्हीत पाहतो, पोथीत ऐकतो की भीष्माचार्य हे अष्टवसूपैकी एक वसू होते. आता ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्याच्यातून 5 गायी निघाल्या. नंदा, सुरभी, सुशीला आणि सुनंदा अशा 5 गायी निघाल्या. तर त्या गायीपैकी एक नंदिनी नावाची गाय. अशा वेगवेगळ्या ऋषीला वाटून दिल्या त्या. तर या वसूच्या पत्नीनं आपल्या पतीला म्हटलं, ध्रुव नावाचा वसू होता. हे जे भीष्माचार्य आहे की नाही, हे अगोदरच्या 8 वसू आहेत ना, त्या वसूपैकी तो मोठा होता. तर त्याच्या पत्नीनं म्हटलं त्याला की बा आपल्या घरी लहान मुलं आहे, दूध नाही आहे खायला, आणि या ऋषी लोकांना गाई वाटून दिल्या, तर आपले मुलं रडतात दुधासाठी, तर तुम्ही असं करा की आपल्या घरी ते गाय घेऊन या. ठीक आहे म्हणे. आता पत्नी स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट कठीण असते. तर गेला देव नावाचा वसू, पण त्याच्यासोबत त्यांनी त्याचे भाऊ नेले की बा काही अटीतटीचा प्रसंग आला तर सोबत चाला. गेला तिथं हजर नव्हते ऋषी. ते गाय सोडून आणली. इकडे गाय पाहण्याची वेळ झाली. आक्रोश सुरू झाला की गाय नाही. ऋषीनं ध्यान लावलं आणि पाहिलं की देव नावाच्या वसूनं ते गाय नेली. त्यावेळेस ऋषीनं श्राप दिला की तुनं आमच्या दावणीतली न सांगता गाय नेली, चोरून नेली, त्यामुळे तू मृत्यू लोकात जन्माला येशील. आता त्या वसूला श्राप दिला. वसूच्या भाऊ सोबत होते. ते म्हणायला लागले की बा आम्ही निर्दोष आहे, आम्ही फक्त साक्षी पुरावा होतो. गाय यानं सोडली, याच्या घरी आणली, याच्या पत्नीनं सांगितलं होतं. ठीक आहे म्हणे, मृत्यू लोकात जन्माले सगळे येसान, पण तुम्ही लवकरात लवकर तुमची सुटका होईल. पण याची काही लवकर होणार नाही, काही कारण की यानं स्वतः गाय सोडून दिली. बघा आता ते वाक्य ऐकण्यासाठी त्या ठिकाणी गंगामय्या हजर होती. गंगामय्यानं स्वतःवर जबाबदारी घेतली. गंगामय्या म्हणते आईचं हृदय आहे. गंगा माता म्हणते मी तुमच्या सुटका करण्यासाठी पृथ्वीवर येईल. म्हणून त्या गंगा मातेनं शंतनू राजासोबत लग्न केलं. भीष्माचार्याचे वडील शंतनू होते.
त्या शंतनूसोबत लग्न केलं आणि अट टाकली की बा तुमच्यासोबत लग्न तर करते मी, पण मी मला मूल झालं की ते गंगेत आणून सोडू. तुम्ही जर मला अडवलं तर मी गुप्त होईल. ठीक आहे म्हणते. पहिला होते, दुसरा होते, असे 7 मुलं होतात. ती मुलगा झाला की आणून गंगेत टाकते. आता हे अष्टवसूपैकी 7 वसू होते, पण जो देव नावाचा 8वा वसू होता त्यानं खरोखर गाय नेली होती. तो 8वा ज्यावेळेस होते त्यावेळेस शंतनू राजा तिचा हात पकडते, म्हणते 7 मुलं टाकले तर मी तुला काही म्हटलं नाही, पण राज्याला वारीस हवं म्हणून एवढा मुलगा तरी मला दे. ती गंगा म्हणते ठीक आहे, म्हणते मी तुम्हाला वचन दिलं होतं की ज्या वेळेस तुम्ही मला अडवसाल त्यावेळेस मी गुप्त होईल. आणि तिचं कार्यच तेवढ्यासाठी होतं, अवतार कार्य, की तिनं वचन दिलं होतं की अष्टवसूपैकी तुमच्या 7 वसूची तरी निदान सुटका करीन, पण ज्याने जास्त म्हणजे त्याच्या हातून पातक घडलं होतं, चोरी केली होती, म्हणून त्याला ते भरून द्यावं लागेल. तर अशा प्रकारे घडलेल्या घटना असतात. तर आपण म्हणतो की लहान बालकं होते बा, निष्पाप बालकं होते, पण त्या श्रापामुळे त्याला तेवढं भोगून द्यावं लागेल. असंच आपण देवकी मातेचं बघतो. बघा, देवकी मातेच्या पोटी 8वा कृष्ण होता, त्याच्या अगोदर 7वा बलराम होता, त्याच्या अगोदर 6 मुलं आले. आता बघा, हिरण्याक्ष राक्षस आहे. भगवान विष्णूच्या पोटी ब्रह्माची उत्पत्ती आहे नाभी कमलातून. ब्रह्माचे मानसपुत्र आहे कश्यप, हे ऋषी लोक. आता कश्यपाचे हिरण्यकश्यप, तर तो हिरण्याक्षाचा मुलगा होता. हा जो या जन्मात कंस होता तर तो मागच्या जन्मात कालनेमी होता. युग असतात ना, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. तर तो हिरण्याक्षाचा मुलगा होता, तर तो कालनेमी राक्षस. आता त्याला होते 6 पोरं. ते 6 पोरं होते. त्याने केली ब्रह्मदेवाची तपश्चर्या. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याने वरदान मागितलं की बा आम्हाला अमर करा. तर देवान तथास्तु म्हटलं. ते उन्मत्त झाले आणि वनात विहार करू लागले. फिरत होते. फिरता फिरता त्यांना एका झाडाखाली, एका वटवृक्षाखाली एक साधू दिसले तपश्चर्या म्हणजे नामस्मरण करताना. आणि त्यांना परिचय नव्हता की हो कोण आहे. ते त्यांचे आजोबा होते हिरण्याक्ष. त्याच्या खोड्या करायला लागल्या. आता त्याचं समाधी लागेल होती, ते देहावर नव्हते. ज्यावेळेस त्यांना खोड्या केल्या त्यावेळेस त्यांची समाधी भंग झाली. त्यावेळेस त्यानं श्राप दिला की तुम्ही तुमच्या कमी वयात तुमच्या बापाच्या हातून मरण पावसा. आता ते म्हणायला लागले की आम्हाला ब्रह्मदेवाचा वरदान आहे. ठीक आहे म्हणे, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तरी तुम्ही तुमच्या बापाच्या हातून मरसाल. म्हणते तुम्ही कोण आहे. तर म्हणते ते ऋषी म्हणतात की मी हिरण्याक्ष आहे. हिरण्याक्ष मग ते म्हणतात आम्ही कालनेमीची मुलं आहे. म्हणते कालनेमी हा माझा मुलगा आहे. हिरण्याक्ष राक्षस म्हणते. अरे म्हणते तुम्ही माझे नातूच आहे, पण म्हणते एकदा म्हणतात ना मुखातला देहातला प्राण, भात्यातला बाण आणि मुखातला शब्द हा परत येत नसते. मग शब्द ते साधूची वाणी. बघा, साधूची वाणी सत्य होते. तर तपश्चर्या करायला बसले होते. तप केल्यावर मग देव हे पाहत नाही की हा राक्षस आहे की हा देव आहे. त्याचं वरदान त्याला भेटते. म्हणून राक्षसाईनं तपाच्या बळावर कितीतरी वरदानं प्राप्त केली रावणासारख्यानं, पण त्यानं ते अनितीनं वागले म्हणून त्याचा नायनाट झाला. किती वाजले वेळ सांगा. हां, एकदा नामस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. तर बघा पुढच्या जन्मात मग तो कंस राक्षसच जन्माला आला. राक्षस जन्माला आला, पण त्या देवकीच्या पोटी ज्यावेळेस वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न झालं, आता त्या कंसाची चुलत बहीण होती ती देवक राजाची मुलगी देवकी, आणि कंस हा उग्रसेनाचा होता बाई. तर त्या कंसाची चुलत बहीण होती ती. तर तो कंस ते देवकीला विदा करायसाठी रथात बसवते. चल म्हणते बाई, आकाशवाणी होते, म्हणते की अरे तू जिले रथात बसून घेऊन राहिला, तिचा 8वा पुत्र तुला मारेन म्हणते. त्यावेळेस त्याला राग येते, म्हणते अरे तर पोरगा व्हायच्या पहिले आपल्या बहिणीलाच खलास करून टाकतो, तलवार काढते मेहनत. त्यावेळेस तो वसुदेव म्हणते अरे मी तुझा मित्र आहे म्हणते, तू असं करू नको, तुला हिच्या मुलापासून भीती आहे ना, हिला मुलगा झाला की तुझ्या हवाले करायचं. ठीक आहे म्हणते. आता एकदा भगवान कृष्ण आणि रुक्मिणी माता गप्पा करत बसले होते. त्यावेळेस रुक्मिणी माता भगवान कृष्णाला विचारते की तुमच्या बालपणीच्या कथा सांगा, गोष्टी तुम्ही खूप लीला केल्या. हा म्हणतात. मग सांगतात की बा ज्यावेळेस माझ्या आईवडिलांचं लग्न झालं त्यावेळेस आईवडिलांना कंस मामाने बंदी शाळेत टाकलं. त्यावेळेस मग माझ्या आईला जेवढे मुलं झाले तेवढे कंस मामाच्या हवाली केले आणि कंस मामाने ते मुलं त्यांचा वध करून टाकलं. आता रुक्मिणी माता म्हणतात की ज्या वेळेस मग तुमच्या मामाने वध केला मुलांचा, त्यावेळेस तुमच्या मामाला तर 8व्या मुलापासून भीती होती, मग तुमच्या मामांनी बाकीच्या मुलांना का मारून टाकलं. त्यावेळेस भगवान कृष्ण रुक्मिणी मातेला सांगतात की बघ त्या ठिकाणी नारद महर्षी आले. ज्यावेळेस देवकीने आपलं बालक वसुदेवाच्या हाती दिलं की हे बालक घ्या, कंसाच्या हवाले केला, करा, आपण कबूल केला. आता पहिले लोक शब्दाचे पक्के होते, सत्य की कबूल करेल आहे ना तर देऊन टाकावं, आपण कबूल केलं की मुलगा झाला की तुझ्या हवाली करेन. म्हणून वसुदेवाच्या हाती देवकीने पुत्राला दिलं आणि त्या पुत्राला घेऊन ते वसुदेव महाराज कंसाकडे गेले. कंसाने काय केलं की अरे किती सुंदर बालक आहे, माझा भाचा आहे हा, याची मी हत्या नाही करत, लहानसं थोडं बाळ आहे, मला 8व्यापासून भीती आहे, म्हणून तू काय कर की मला 8वा आणून देशील, याला परत घेऊन जा. त्या वसुदेवाने परत ते बाळ बंदीशाळेत नेलं, देवकीजवळ दिलं. तेवढ्यात नारद महर्षी आले आणि त्या कंसाशी बोलू लागले की बघ कंसा, त्या ठिकाणी एक कमळाचं फूल होतं, बघ या कमळाच्या फुलाला 8 पाकड्या आहेत. आता पहिली कोणती आहे 8 पैकी तुला सांगता येते काय? नाही. पहिली शेवटची असू शकते, शेवटची पहिली असू शकते, असं म्हणायला लागले. त्या ठिकाणी त्या कंसाच्या पापाचा घडा भरायला शीत पडायला बाकी होती. आणि दुसरी गोष्ट, हिरण्याक्ष राक्षस होता मागच्या जन्मातला, तो या कंसाचा म्हणजे त्या कालनेमीचा बाप होता. आणि त्याचे शब्द होते, श्राप होता की तुमच्या हातून तुमच्या म्हणजे कंसाच्या हातून कंसाच्या मागच्या जन्मातल्या मुलांचा वध होईल, अर्थात कालनेमीच्या मुलांचा वध होईल. म्हणून ते मुलं या देवकीच्या पोटी आले आणि या कंसाने त्यांचा वध केला. तर अशा प्रकारे ऋण, वैर आणि हत्या ह्या गोष्टी चुकत नसतात. बघा आपण अष्टवसूंची कथा ऐकली, भीष्माचार्याची, कालनेमीची ऐकली, कंसाची पण ऐकली, देवकीच्या 6 मुलांची गोष्ट ऐकली, आणि आपण त्या अगोदर द्रौपदीच्या मुलांची गोष्ट. आता ऋण कसं फेडतात? ऋण चुकत नसते. माणसाला मरणाच्या अगोदर ऋणातून मुक्त करून तो सद्गती मिळू शकते. बघा 2 मित्र होते, ते 2 मित्र सुशिक्षित होते पण बेरोजगार होते. त्यांनी ठरवलं की आजकाल शिकलं तरी लवकर नोकरी काही लागत नाही, म्हणून आपण काय करू की काहीतरी व्यापार उद्योग करू, व्यवसाय करू. तर आपलं गाव खेडं, मग काय करायचं, काहीतरी भांडवलासाठी थोडा पैसा घ्यायचा आणि बाहेरगावी
जायचं आणि काही उद्योग करायचा. मग त्यांनी दोघांनी 10-10 हजार घेतले, निघाले बाहेर गावला. आता पूर्वीच्या गाडी काही एसट्या काही वाहनं नसायचे. निघाले, शहरगाव लांब होतं पण मध्ये एक खेडं लागलं. त्या खेड्याच्या ठिकाणी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, गेले, शोधाशोध केली, कापसाचा व्यापार चालू केला. त्या ठिकाणी चांगला बिझनेस केला, मोठा धंदा केला. 10-10 हजाराचे 1 लाख रुपये आले नफा व्यवसायात. आम्हाला सांग ना, चाबी सोबत निघाले की आम्हाला सांग ना, म्हटलं आम्ही आबाच्या घरी आहे. 1 लाख रुपये सोबत हा? झाले. आणि ते 10-10 हजार म्हणजे 20,000, 1,20,000चे जमा झाले. आता दोघांनी ठरवलं की घरी जायचं, घरच्यांना द्यायचे पैसे की बा आम्ही घरून निघालो 10-10 हजार घेऊन, पण आम्ही एवढे पैसे मिळवले, एवढी आम्ही कमाई केली. एका हॉटेलमध्ये थांबले. आता उद्या सकाळी जाणार घरी, पण एकाच्या मनात म्हणतात ना, पैसा करे भल कैसा. एकाच्या मनात पाप आलं की अरे हे 1 लाख रुपये आपण एकट्यानंच घेतले तर किती चांगलं होईल. त्याने त्याला जेवणात विष काढलं, झोपेत मरून गेला. सकाळी उठून त्याचं क्रियाकर्म केलं, ते पैसे घेतले, घरी गेला. अगोदर त्याच्या घरी पैसे नेऊन ठेवले आणि खिशात 20,000 घेतले. 1 लाख रुपये घरी ठेवले. 20,000 घेऊन त्याच्या मित्राच्या घरी गेला. गंमत रडायला लागला. त्याच्या आईवडिलांना समजून सांगायला लागला की आमच्या धंद्यामध्ये घाटा आला, त्यामुळे तुमच्या मुलाने आत्महत्या केली आणि आम्ही फार लांब असल्यामुळे आम्ही इथं येऊ नाही शकलो. त्याच्यामुळे मी त्याचं तिथंच क्रियाकर्म केलं. आणि बघा, तुम्हाला हे माझ्याकडून 10,000 रुपये घ्या. तुमच्या मुलाने तर घाट्यात गमावले, पण मी माझ्यातर्फे देतो असं म्हणून 10,000 रुपये त्याच्या वडिलांच्या हाती देऊन टाकले. बघा, काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. त्याच्या पोटी एक मुलगा आला. सारखा आजारी पडायचा. 1 वर्षभर आजारी पडला. जेवढे कापसाच्या धंद्यात कमावले होते तेवढे सगळे दवाखान्यात गमावले. शेवटी एक दिवस मुलाला समोर घेतलं. आता तो मुलगा मरणार, समोर टाकला. मुलाने डोळे ओटारले, डोळे उघडून हसायला लागला. त्याच्या बापाला आश्चर्य वाटलं की आता हा थोड्या वेळात मरणार, हा हसून राहिला. तो मुलगा बोलायला लागला. म्हणते, ओळखलं का मित्रा? त्याला एकदम दचक बसला. म्हणते, असं काय बोलतो बाळा तू? म्हणते, बाळगीड काही नाही, मी मित्र आहे तुझा. तू माझे पैसे खाल्ले होते म्हणते. बघ, ऋण वैर हत्या चुकत नसते. तू कापसाच्या धंद्यात घाटा आला असं सांगितलं माझ्या घरी आणि माझ्या वाट्याचे पैसे तू स्वतः घेऊन घेतले. त्यामुळे तुझा मित्र मी तुझ्या पोटी जन्माला आला तुझ्या मुलाच्या रूपाने आणि माझे जे पैसे होते ते वसूल केले, परतफेड केली आणि आता तू माझ्या ऋणातून मुक्त झाला म्हणून मी आता निघून चाललो. तर त्या ठिकाणी तो मुलगा प्राण सोडून देतो. तर अशा प्रकारे अशा घटना असतात आई. म्हणून माणसानं घडलेल्या घटनेचा पश्चाताप करू नये. असे इतिहासात खूप खूप पुरावे, बरेच फळं आहे. आपल्यासाठी ताई सुद्धा तुमच्यासाठी आदर्श आहे. तुमच्या पोटी एवढे रत्न आले, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि आता जे आयुष्याचे समजा आपल्या आरामाचे दिवस आहेत ते आरामात काढायचे. देवानं एक एक क्षण जीवनातला मौल्यवान दिला. आपल्या जीवनात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे टाइम इज मनी, वेळ खूप महत्वाची आहे. आणि आपल्याला मनुष्य देह भेटला त्यातला एक एक क्षणही वाया गेला नाही पाहिजे. नामस्मरण उठता बसता चालता कोणाला ऐकून आलंच चालते. नामस्मरण घ्यायची सवय लागली, माळ घ्यायची की मग ती माळ घेता घेता आपण नाही बी तोंडानं म्हटलं तरी ते मनात श्वासाश्वासातून ते स्मरण चालू राहते आणि तो आपला ध्वनी तो भगवंतापर्यंत जाऊन पोचते. आपल्या 4 वाणी आहे आणि आपण जे बोलतो तिला वैखरी म्हणतात. तिनं नाम घेता घेता सवय लागली की मग ते आपण मोठ्यानं नाही घेतलं, माळीनं नाही घेतलं तरी ते या वैखरी वाणीतून आत उतरते. त्याला मध्यमा म्हणतात. इथं मध्यमा वाणी आहे.
मग ते घेता 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 सवय झाली, जास्त नामस्मरण झाले की नाही साक्षात स्वरूप साक्षात्कार होतात. पहिली वैखरी, दुसरी मध्यमा, तिसरी पश्यंती. म्हणजे आता समजा तुम्ही आठवण काढली की वा अर्चना येऊन राहिली, मी आली, तर काय होते ते पश्यंती म्हणजे भगवंत तुम्हाला जाणीव करून देते की तेवढं तुमचं साधनेचं तेवढं ते तप वाढते, पायऱ्या वाढतात. आणि चौथी आहे परावाणी, म्हणजे ते नाम एकदम हृदयाच्या दारात जाऊन पोहोचते. बघा आपण हरिपाठ म्हणतो की नाही, हरिपाठातला पहिला अभंग काय, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या. आता याचे 4 कळवे आहेत. आणि हे 4 कळवे सांगितले तर संध्याकाळ होते, एवढं अर्थ होते त्याचा. एकच कळव्याचा अर्थ सांगते होती, देवाची ये द्वारी. आता ते द्वार कोणतं, उभा क्षण भरी तो क्षण कोणता, त्याने मुक्तिचारी, त्या 4 मुक्त्या कोणत्या, साधी येल्या. 4 मुक्त्या म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता आपण या वैखरीनं या मुखानं नाव घेतो, समजा राम राम आपण म्हटलं श्रीराम जय राम जय राम, तर त्याची आवड निर्माण होते. मग सलोका निर्माण होते. आपण म्हणतो की तिचं खूप सलोका आहे, खूप जमते दोघीचं, म्हणजे देवाची आवड निर्माण होते. त्याला सलोक, ज्यानं या वैखरी वाणीनं देवाचं नाव घेतलं की त्याला सलोकता मुक्तीची प्राप्ती होते. मग नाम घेता 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 आता थकल्या, तुमचा हात दुखून आला, तर तुम्ही माळ ठेवून दिली, मनातल्या मनात या कंठातून ते ध्वनी चालते तो नामाचा, तर ते समीपता, ते 2 नंबरची मुक्ती आहे. मग पश्यंती हे वाणी आहे आणि समीपता हे मुक्ती आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी आणि सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता ते नाम या ठिकाणी हृदयात उतरला, आता तो टाईम ठरते आपला की या टायमावर आपलं, आणि एखाद्या वेळेस हजर नसलं, गावाला जायला असलं कुठे, तर ते बरोबर आपल्याला जाणीव होते, ते आपलं मन तिथं जाते, तर बरोबर ते भगवंत करून घेते आपोआप. त्यावेळेस स्वरूपता हे मुक्तीची प्राप्ती होते. आणि आता चौथी आहे, ते नाम एकदम म्हणतात ना, ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी. तुकाराम महाराज म्हणतात की असं वैसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगू दशा. देहाची भान नाही राहत भक्ती करताना, जे खऱ्या हृदयानं भक्ती करतात की नाही त्याला देहाची आसक्ती नसते. तर ते चौथी मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती. तर ते चौथी मुक्ती, आता हे देवाची द्वारी उभं क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या, तर ते नाम जा हृदयात उतरते, परिपूर्ण माणूस त्यात उतरून जाते. तुकाराम महाराजचा अभंग आहे की विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस सावला. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस सावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तर असं आईला म्हटलं, तसं नाम घेता 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 मग असं काही नाही की तुम्ही थकल्या. देवाचं म्हणणं आहे फक्त हृदयापासून घे, तू मायातच लक्ष ठेव. सगळं चित्त आता नातीतून, नातातून, मुलातून, परिवारातून, पैशातून, शेतातून, घरातून सगळं काढून टाकायचं. आपल्याला जन्माच्या अगोदर काही होतं काय नाही, मृत्यूनंतरही काही नसतं. आप मर गए, डूब गई दुनिया, डोळे लावा काहीच दिसत नाही, शून्य आहे, सगळं शून्य आहे. तिथून आलो तटीत जाणार. तो अकबर बादशाह होता, त्या बादशहानं सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर कबरमध्ये माझी डोली नेसा आणि त्यावेळेस माझे हात दोन्ही बाजूने मोकळे ठेवायचे का, तर मला दाखवायचं आहे लोकांना की एका बाजूने घोडदळ पायदळ सैन्य आहे, एका बाजूने खजाना आहे म्हणजे संपत्ती आहे, पण मी रिकाम्या हातानं खाली हात. हे पापी म्हणतू करले भजन, हे पापी म्हणतू करले भजन, उस रोज पछताएगा जब
पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा. त्या दिवशी पश्चाताप होते माणसाले की अरे आपण आयुष्यभर खूप संपत्ती कमवली पण शेवटी काही सोबत येत नाही. शून्य आहे सगळं. खाली रिकाम्या हातानंच येतो, रिकाम्या हातानंच जातो. जे पुण्य केलं ते सोबत येते. आणि तुमचा परिवार एवढा धार्मिक आहे आणि तुम्हाला जोड बी आहे त्याची. तुम्हाला ते तुम्ही काय म्हटलं की ते तुम्हाला मंदिराजवळ असे अद्दर फुलासारखे उचलून देते. तुम्ही म्हटलं हरिपाठ लावा मोबाईलमध्ये, ते रोज संध्याकाळी 10 मिनिटं तुम्हाला ऐकायला हरिपाठ, आणि ऐकता ऐकता तुमचंही पाठ होऊन जाईल. किती वाजले? 4:30. तर परत एखाद्या वेळेस चानस आला तर चानस. हां येईन. तर एकदा आपण पसायदान घेऊ.